नमस्कार मित्रांनो, वेलकम टू केडीएम किचन वन्स अगेन। वांग्याचे ना तुम्ही बरेचसे पदार्थ खाल्ले असतील, भाज्या खाल्ल्या असतील, कोणी सुकी भाजी, रस्सा भाजी, भरलेलं वांग सर्वात फेमस आहे। आज मी ना एक वेगळीच हटके वांग्याची भाजी इथे बनवणार आहे। दिसायला ना ही भरलेल्या वांग्यासारखीच दिसते, पण इथे कुठलाही आपण मसाला वांग्यामध्ये स्टफ न करता ही भाजी बनवणार आहोत। टेस्ट जर म्हणाल, चव जर म्हणाल तर भरलेलं वांग विसरून जाल अशी चव देते ही भाजी। इतकी सोपी आणि इतकी क्विकली बनते। जर तुम्हाला घाई असेल, गडबड असेल आणि भाजी तुम्हाला भरलेल्या वांग्यासारखी बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता। वेळ न घालवता पटापट स्टार्ट करूया। 8 ते 10 वांग्यांचे देठ असे अर्धे कट करायचेत। जनरली ना वांगी कापताना विळी वापरली जाते। शहर असू दे, खेडेगाव असू दे, आपण चाकू वापरतोय, काही फरक पडत नाही। वांग्यांचे देठ काढून झाले की वांग्यांना असं उभं आडवं आपल्याला चिरायचंय। जसं आपण भरलेल्या वांग्याला वांगी चिरतो ना, अगदी तसंच। वांगी किडलेली नसावीत हे नीट बघून घ्या। कापलेली वांगी पाण्यात ठेवल्याने काय होतं, काळी पडत नाहीत। ऑब्झर्वेशन्स आणि सोल्युशन्स। ही कट मारलेली वांगी आता आपण पाण्यात ठेवूयात आणि थोड्या वेळासाठी त्यांना बाजूला ठेवून देऊयात। आता वाटण बनवायचे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, त्यात मुठभर कोथिंबीर ॲड करायची आहे। सुक्या खोबऱ्याचा अर्धा कप किस टाका आणि मिक्सरवर आहे ना फिरवून घ्यायचे। हे वाटण बनवण्यासाठी मी सुकं खोबरं वापरले, तुम्ही ओलं खोबरे वापरू शकता। फक्त एक लक्षात ठेवा, जाडं भरडं वाटायचे, जास्त फाईन बारीक करायचं नाहीये। वांग्यात आहे ना मीठ आणि हळद भरायची आपल्याला। ती जर नाही भरली तर रस्सा तर आपला चमचमीत होईल, पण वांगा आळणी लागेल। सो मीठ आणि हळद वांग्यात भरली ना की रस्सा आणि वांग दोन्ही भारी। आता वांग्यांना जे कट मारले होते ना त्यातच चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद अशी भरायची आहे आणि हलकसं त्याला चोळून घ्यायचे। सगळ्या वांग्यांना आपल्याला असंच करून घ्यायचे। ही वांगी आता आपल्याला परतायची। सो कढईत 3 चमचे तेल घ्यायचंय। तेल हलकसं गरम झालं की आता आपल्याला सगळी वांगी त्यात टाकायची आणि त्यांना हलकसं परतून घ्यायचंय। वांगी परतताना गॅस लो किंवा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटच परतायचे। असे एक ना छोटे डाग यायला लागतात वांग्यांवर, तसे डाग यायला लागले की त्यांचं फ्राईंग बंद करायचं। वांग्यांना आता डिशमध्ये काढून घेऊयात, कारण पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला कढई लागणार आहे। कढईतल्या उरलेल्या तेलामध्येच 1 चमचा अजून तेल ॲड करायचे। त्यात अर्धा टीस्पून मोहरी थोडी तडतडली की अर्धा टीस्पून जिरं टाकायचे। जिरं फुललं की 8 ते 10 पाने कढीपत्ता टाकायचा आहे। चिमूटभर हिंग ॲड करून बारीक चिरलेला एक मोठा कांदा त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे। कांदा थोडा ट्रान्सलुसंट होईपर्यंतच एकदम हलकसंच परतायचं याला। आता जे वाटण बनवलं होतं ना आपण, ते आता आपल्याला ॲड करायचंय आणि स्टर करून घ्यायचंय। 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेऊन बारीक चिरून याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचंय। मीठ टाकल्याने काय होतं, टोमॅटो लवकर आणि अगदी इझिली फ्राय होतो। सगळ्या भाज्यांना ही ट्रिक वापरू शकता। म्हणून चवीपुरतं मीठ टाकून याला स्टर करून चांगलं मिक्स करायचंय, चांगलं एकजीव करायचंय आणि 1 ते 2 मिनिटं याला परतून घ्यायचंय। सगळं छान परतलंय। आता टाकायची थोडीशी हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला आणि 1 टीस्पून धने पावडर टाकून चांगलं स्टर करायचंय। छान मिक्स करून घ्या। हे जे मसाले आहेत ना, हे कांदा टोमॅटो बरोबर छान मिक्स झाले पाहिजेत। छान तेल सुटले आता, म्हणजे आपले मसाले परतून रेडी झालेत। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत एकदा स्टर करून घ्यायचे। आता जी वांगी परतली होती ना आपण, ती आपण ॲड करतोय आणि त्यांना छान स्टर करत आहे ना चांगलं त्या मसाल्याबरोबर घोळून घ्यायचंय, चांगलं मिक्स करून घ्यायचंय। ग्रेव्ही बनवायची आहे तर गरम पाणी टाकायचंय। पातळ ग्रेव्हीसाठी पाणी जास्त वापरा। जर थिक ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं पाणी कमी टाका। भाजी कोणतीही बनवा, ग्रेव्ही बनवण्यासाठी जे पाणी वापरताना ते गरमच वापरा। गार पाणी वापरलं ना तर मसाल्यांचा फ्लेवर निघून जातो आणि ओव्हरऑलच सगळी टेस्ट बिघडून जाते। सो गरम पाणीच वापरा कोणत्याही भाजीसाठी। शेंगदाण्याचा कूट नसेल तर वांग्याची भाजी कशी बनेल, अर्धा कप कूट टाका आणि स्टर करत छान मिक्स करून घ्या। आपल्या भाजीला मस्त उकळी आली आहे। ग्रेव्हीचा कलर पण अति उत्तम आलाय। कलर आणि कन्सिस्टन्सी जी आली आहे ना ग्रेव्हीला, अमेझिंग। तर्री पण बघा किती छान सुटली आहे। 8 ते 10 मिनिटं उकळी आल्यानंतर आहे ना वांग छान शिजतं, परफेक्ट शिजतं। वरतून छान हिरवीगार कोथिंबीर स्प्रेड करायची आणि गॅस बंद करायचा। तुम्ही बघितलं
किती इझी आणि क्विक प्रोसेस होती. भरलेल्या वांग्यापेक्षा ना खूप कमी वेळ लागतो या प्रोसेसला. घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया KDM किचनच्या अशाच भन्नाट रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.